कोल्हापूर शहरात नागरिकांना विश्वासात न घेता घाई गडबडीत सुरू असलेली स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली। याबाबत आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश चांदणे यांना निवेदन देण्यात आलं। परस्पर अपार्टमेंट, घरे आणि झोपडपट्टी परिसरात स्मार्ट मीटर बसवून नंतर वीज बिलात मोठी तफावत दिसून येत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। ग्राहकांना विश्वासात न घेता होत असलेली ही दडपशाही आणि मनमानी थांबवावी, तसेच स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदाराचे काम तात्काळ स्थगित करावे, अन्यथा महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिवसेना शहर प्रमुख विशाल देवकुळे यांनी दिला। ज्या पद्धतीनं हे स्मार्ट मीटर घरोघरी लावलं जातं, लोकांना विश्वासात नागरिकांना न घेता ते मीटर बसवले जातात। मग अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना माहिती पण नसते की माझं स्मार्ट मीटर बसवलेलं आहे आणि त्या व्यक्तीला अचानक जे 1000 रुपये बिल येणार होतं ते अचानक 2000 आल्यावर त्या व्यक्तीला कळालं की अरे माझं बिल वाढून आलेलं आहे आणि त्याला नंतर कळालं की हे स्मार्ट मीटरमुळे झालेलं आहे। मग अशा पद्धतीचा जो कारभार चालू आहे, लूट चालू आहे महावितरणच्या माध्यमातून, ती लूट थांबवण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही एक इशारा दिलेला आहे। ज्या नागरिकांना हे मीटर नको आहेत त्या नागरिकांना जबरदस्ती जर केली तर त्या ठिकाणी महावितरणचे जे कोण अधिकारी किंवा कर्मचारी येतील त्यांना सळो की पळू केल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही। त्याचबरोबर आम्ही आणखीन एक त्यांना मागणी केलेली आहे, जे मीटर बसवलेले आहेत आणि त्या नागरिकांना ते मीटर नको आहेत ते मीटर सुद्धा परत काढून घ्यावे आणि आम्हाला जुने आमचे मीटर आहेत ते बसवावे असा इशारा त्यांना दिलेला आहे। लवकरात लवकर त्यांनी या गोष्टीची कारवाई करायची असं आम्ही त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून सांगितलं। आतापर्यंत किती मीटर बसवले काय माहिती? या डिव्हिजन मध्ये यांच्या अंडर साधारणतः 50,000 खातेदार आहेत। त्यामध्ये त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की त्यांनी 37,000 मीटर बसवलेले आहेत, पण आमचं असं म्हणणं आहे की ते साफ खोटं आहे। त्यांनी इतके मीटर बसवलेली नाही आहेत, पण जर त्यांचा बसवण्याचा जो मानस आहे तो आम्हाला उधळून लावायचा आहे, कारण कुठल्याही प्रकारे जनतेची लूट आम्ही होऊ देणार नाही आणि हे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जनतेच्या सोबत नेहमी रस्त्यावर आहोत। अधिकाऱ्यांनी काय आव्हान केलं? अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता आम्ही जाऊन आमच्या वरिष्ठांशी चर्चा करतो आणि 2 दिवसांमध्ये आम्हाला ते सर्व काही आहे त्याची माहिती आम्हाला देणार आहेत। जर झालं नाही तर आम्ही नक्कीच याच कार्यालयाला नव्हे यांच्या मुख्य कार्यालयाला कुलूप लावू आणि अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू। यावेळी सुनील मोदी, विजय देवणे, विराज पाटील, प्रतिज्ञा उत्तुरे, हर्षल पाटील आदी उपस्थित होते।